रुपी बँकेच्या दोषी संचालकांची संपत्ती जप्त करून 7 लाख खातेदारांना दिलासा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। रुपी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांमुळे हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत। त्यांचे लाखो रुपये बँकेच्या खात्यामध्ये अडकले आहेत। या प्रकरणात दोषी असलेल्या संचालकांची संपत्ती जप्त करावी व त्यांच्यावर सहकार खात्याने गुन्हे नोंदावेत आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट व आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। सहकार खात्यामध्ये 2000 मध्ये असलेल्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले होते, मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे त्यातील काही संचालक पुन्हा 2008 मध्ये बँकेवर निवडून आले। तत्कालीन व विद्यमान संचालकांपैकी दोषींवर गुन्हा दाखल करून बँकेचे ऑडिट करणाऱ्या ऑडिटर्सनी चौकशी करावी, कारण अ दर्जाची बँक एकदम ड दर्जात जाणार नाही, ती कशी गेली याची माहिती ऑडिटर देऊ शकतात। त्यामुळे त्यांची चौकशी करावी, तसंच थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली। हार्डशिप अंतर्गत 2600 लोकांनी अर्ज केले आहेत। त्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात यावी। दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ज्या लोकांनी मोठ्या रकमा खात्यातून काढल्या आहेत त्यांची चौकशी करावी आणि त्याच कालावधीत 4 कोटींचे डिमांड ड्राफ्ट काढण्यात आले आहेत, त्या नागरिकांना ती रक्कम परत करण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी केली। आणि आम्हाला आशा आहे की सामान्य माणूस खरोखर रडतो इथे, त्याच्या ज्या वेदना आहेत। आम्हाला व्यक्तिगत कोणाचा प्रेम नाही, कोणाचा द्वेष पण नाही, तुम्हाला सांगतो, पण आम्ही सामान्य माणसाकरता आजपर्यंत लढत आलो या पुणे शहरामध्ये आणि भविष्य काळातही आम्ही लढणार आहोत। आणि म्हणून ही बँक सुस्थितीत यावी, व्यवहार सुरू व्हावेत, ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी बँकेचे हप्ते भरावेत आणि की जे काही कायदेशीर प्रकरण असतील ती करावीत। एवढी मोठी बँक, पुण्यातली बँक, महाराष्ट्रीयन लोकांची बँक आणि आपण चालू शकत नाही, हा मला वाटतं शर्मिंदा प्रकार आहे, तो आम्हाला सहन होत नाही। आणि म्हणून याच्यात जे कोणी दोषी असतील कोणाला आम्ही स्पेअर करणार नाही, त्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्या विरुद्ध आंदोलन मात्र आम्ही सतत पेटत ठेवणार, तेवत ठेवणार। सहकार मंत्र्यांना भेटलो। आता आपल्याला माहिती आहे की अधिवेशनाची गडबड चालू आहे, रोज डिमांड आणि बजेटवर आहे आणि शिवाय वेगवेगळे विषय सभागृहात येत आहेत। आजही स्थगन आलंय, 39 माणसं ठार झाली मुंबऱ्याला, त्याचा स्थगन चालू आहे। त्यामुळे विधानसभेत रोज असे नवीन प्रश्न येत आहेत, पण तरी आम्ही फोन केला होता रिझर्व्ह बँकेमध्ये, तिथली माणसं वाढवायला सांगितले आणि पुढच्या आठवड्यामध्ये ह्या सगळ्या बँकेच्या विषयाच्या संदर्भात ह्या दोघांना बोलून घेऊन तिथे आम्ही बैठक घेणार आहोत आणि ह्याला गती देण्याचं काम आम्ही करतो। याच्या पुढे आता आम्ही एकतर सहकार मंत्र्यांशी ऑलरेडी बोललेलो आहोत, प्रशासकांशी आमची बोलणी झालेली आहे आणि जो मेन ह्यातला पार्ट आहे जो रिकव्हरीचा, त्याच्यासाठी मी पण बऱ्याचशा सजेशनचा एक ड्राफ्ट ह्या प्रशासकांना पण मी एका दिलेला आहे की आत्तापर्यंत 12 वर्षामध्ये प्रॉपर्टी असलेल्या रिकव्हरी का झालेली नाहीये, ती कशा पद्धतीने करता येईल त्याचा एक ड्राफ्ट दिलेला आहे। ती रिकव्हरी, त्या रिकव्हरीसाठीचे प्रयत्न, खातेदारांचे पैसे मिळण्यासाठीची जी रिझर्व्ह बँकेच्या बरोबरची जी आमची बैठक आहे पुढच्या याच्यामध्ये 2 प्रशासक, सहकार मंत्री आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ती बैठक आम्ही करणार आहोत। आणि त्याच्यानंतर त्या दिवशी जर आम्हाला काही ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह हे साईन मिळाले नाही तर आम्ही मग पुढच्या ह्याच्यामध्ये आम्हाला काय करायचं ते ठरवू। पण आम्हाला असं वाटतं की आमचा अंदाज असा आहे की आम्हाला नक्की पॉझिटिव्हली ह्याच्यामध्ये रिझल्ट मिळतो।